श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय सुंदर आणि आनंदाचा पारंपरिक समारंभ बोरनहाण. हा सोहळा केवळ संस्काराचा आणि परंपरेचा भाग नसून आनंद, आशीर्वाद आणि शुभेच्छांनी भरभरलेला असा एक क्षण असतो. संक्रांतीचा सण जसा स्त्रीवर्गासाठी, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांसाठी खास असतो, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांसाठी देखील खास असतो. कारण की संक्रांतीला म्हणजेच मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अनेक घराघरामध्ये लहान मुलांचे बोरनहाण केले जाते. आता बोरनहाण म्हणजे काय, तर बोरनहाण या नावामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे. बोराने घातलेली आंघोळ. बोर म्हणजे बोरं आणि स्नान म्हणजे आंघोळ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवसामध्ये लहान बाळाला किंवा लहान मुलांना बोरनहाण कधी व कसे घालावे, बोरनहाण करताना मुलांना कोणत्या रंगाचे कपडे घालावेत आणि कोणत्या रंगाचे कपडे घालू नये, किंक्रांतीच्या दिवशी जमलं नाही तर बोरनहाण कधीपर्यंत करू शकतो, कोणत्या वेळेत करावं, मंत्र, अशी बोरनहाणाविषयी संपूर्ण माहिती मी आज तुम्हाला देणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. यावर्षी मकर संक्रांती 14 जानेवारीला बुधवारी आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 जानेवारीला गुरुवारी करीदिन म्हणजे किंक्रांत आहे. किंक्रांतीच्या दिवशी घरातील लहान मुलांना बोरनहाण घातले जाते. तसे तर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशीपासून म्हणजे किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हा कालावधीमध्ये तुम्ही लहान मुलांना कधीही बोरनहाण घालू शकता. खरं तर किंक्रांती दिवशी आवर्जून बोरनहाण केलं जातं, पण ज्यांना जमणारच नसेल त्यांनी रथसप्तमीपर्यंत कधीही बोरनहाण केले तरीही चालेल. आता बोरनहाण ही किती वर्षापर्यंत करावं? आपल्या घरातील जन्मलेल्या बाळापासून ते 5 वर्षाच्या बाळापर्यंत करतात. तुमचं मुलं 5 वर्षाचं होईपर्यंत तुम्ही 5 वर्ष मुलाला बोरनहाण घालू शकता. काही जण फक्त 3 वर्षे बोरनहाण घालतात. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार करू शकता. एकूण 3 वर्ष केलं किंवा 5 वर्ष केलं तरीही चालतं. आणि बोरनहाण ही मुलांचं व मुलींचं दोघांचंही करतात. तसेच बघा, बोरनहाण ही शिशुसंस्कार म्हणून बोरनहाण केलं जातं. बाळ जन्माला आल्यानंतर बाळाच्या पहिल्या संक्रांतीला सर्वसामान्यपणे बोरनहाण केलं जातं. लहान मुलांना बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात उपलब्ध असलेल्या फळभाज्या जसे की बोर, ऊसाचे तुकडे, गाजर, भुईमुगाच्या शेंगा, कच्चा हरभरा, तिळगुळाचे लाडू, रंगीबेरंगी गोळ्या, चॉकलेट्स, बिस्किट, खारी बिस्किट अशा सर्व वस्तूंनी लहान मुलांना डोक्यावरून आंघोळ घातली जाते. यालाच आपण बोरनहाण असे म्हणतो. मुलं जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीला लहान मुलांना बोरनहाण घातलं जातं. लहान मुलांच्या उत्तम आरोग्यासाठी बोरनहाण घालण्याची परंपरा आहे असे म्हटले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणावारांसोबतच बदलत्या ऋतुचक्रांचे आपल्या आरोग्यावर चुकीचे परिणाम होऊ नये म्हणून ही काळजी घेतली जाते. म्हणजे संक्रांतीनंतर वातावरणामध्ये हळूहळू बदल होत जातो आणि या वातावरणाशी त्याचं शरीर सुदृढ बनतं. त्यामागचं हे शास्त्रीय कारण आहे. आता बोरनहाण ही कधी घालावे, तर बोरनहाण हे शक्यतो दुपारी नंतर घालतात. सायंकाळी तुम्ही 4, 5, 6, 7 वाजता तुम्ही मुलांना बोरनहाण घालू शकता. जर ज्या दिवशी आपल्या बाळाला बोरनहाण घालायची आहे त्या दिवशी सायंकाळी आपला परिसर स्वच्छ करावा, दारात छानशी रांगोळी काढावी, आजूबाजूच्या सर्व लहान मुलांना बोलवावे. तसेच काही स्त्रियांनाही तुम्ही बोलू शकता. 5 किंवा 7 सुवासिनी बोलवायच्या आहेत. आपल्या बाळाला औक्षण करण्यासाठी घरामध्ये मोठं असं चटई, सतरंजी वगैरे काहीतरी अंतरायचं आहे. त्यावरती एखादं पाट किंवा चौरंग ठेवायचं आणि त्यावरती उत्सव मूर्तीला बसवायचं आहे. म्हणजे ज्या बाळाला आंघोळ घालायची आहे, ते बोरनहाण घालायचं आहे, त्या बाळाला त्या पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं. पण त्यापूर्वी तुम्ही बाळाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. मुलगा असेल तर त्याला काळ्या रंगाचे झबले घालायचे आहेत, सदरा घालायचा, किंवा मुलीला काळ्या रंगाचे खणाची परकर, पोलके किंवा फ्रॉक घातला जातो. त्याप्रमाणे बाळाला कपड्यावर उठून दिसतील असे हलव्याचे पांढरे शुभ्र दागिने घातले जातात. मुलांना बासरी, मुकुट, हार, तर मुलींना माळ, पैंजण, बांगड्या असे हलव्याचे दागिने बाजारामध्ये सहज मिळतात.
ते दागिने आपल्याला घालायचे आहेत. या शृंगारामुळे, या दागिन्यामुळे बालमूर्ती अधिकच खुलून दिसत असते. म्हणजे आपलं बाळ हे अधिकच खुलून दिसतं. आपल्या बाळाला पाटावर किंवा चौरंगावर बसवायचं आहे. पण जर बाळ अधिकच लहान असेल, 6 महिन्याचं किंवा त्याच्या आतील वर्षाचं असेल, बसू शकत नसेल, तर त्या बाळाला घरातील कोणीही मांडीवर घेऊन बसू शकतं. जर बाळ खूपच लहान असेल तर एवढ्या लहान बाळाला बोरन्हाण घालण्याची काही गरज नाही. तुम्ही पुढील संक्रांतीला पण बोरन्हाण घालू शकता. बाळ खूप लहान असेल तर त्यांना त्रास होऊ शकतो. मुलं रडतात, त्यामुळे अगदी 5 वर्षाचं होईपर्यंत आपण बोरन्हाण घालू शकतो. उत्सव मूर्ती म्हणजे आपले बाळ बोरन्हाणासाठी तयार झाल्यावर त्या मुलाला पाटावर बसवायचं आहे. बाकीच्या लहान मुलांना त्याच्या भोवताने गोल करून बसवायचं आहे. कारण जेणेकरून आपल्या मुलाला ज्या साहित्याने आंघोळ घालायची आहे ते साहित्य त्यांना खाली पडलेलं सहज वेचता येईल. तसेच आपल्या ज्या काही स्त्रिया बोलवल्या असतील त्यांना बाळाला औक्षण करायला सांगायचं आहे. आणि बोरन्हाणाची पण आपण आधीच तयारी करून ठेवायची आहे. आता बोरन्हाण म्हणजे काय तर बघा, जसे की चुरमुरे, ऊसाचे तुकडे, गाजरेचे तुकडे, भुईमुगीच्या शेंगा, बोरं, तिळगुळाचे लाडू किंवा तिळाच्या रेवड्या, रंगीबिरंगी गोळ्या, बिस्किटं, हरभरा, चॉकलेट्स या सर्व गोष्टीचा समावेश केला जातो. ही सर्व तयारी तुम्ही आधीच करून ठेवू शकता. एखादं साहित्य नसेल तरीही चालू शकतं. अशा प्रकारे सर्व बोरन्हाणाची तयारी झाल्यावर उत्सव मूर्तीच्या डोक्यावरती, म्हणजे आपण जे बालक बोरन्हाणासाठी बसवले आहे त्याच्या डोक्यावरून एखादा रुमाल किंवा टोपी घालायची आहे आणि मग डोक्यावरती तुम्ही त्याला बोरन्हाण घालायचं आहे. आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना म्हणजे आपली आई, आजी, काकू यांनी बाळाच्या डोक्यावरती एखाद्या पेल्याने किंवा गिलासाने किंवा काही ठिकाणी मापटं, चिपटं याने सर्व साहित्य डोक्यावरती टाकतात. म्हणजे त्याने आंघोळ घालतात. तर तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता. ही माहिती झाली सर्व बोरन्हाणाविषयी. तर बाळाला या दिवशी कोणत्या रंगाचा ड्रेस, कोणत्या रंगाचे कपडे घालू नये, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की यावर्षी संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे. आणि आपल्याकडे अगदी पूर्वीपासून अशी परंपरा चालत आलेली आहे की संक्रांतीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतं तो रंग आपण संक्रांतीला वर्ज्य करायचा असतो. तर या दिवशी किंवा या वर्षी संक्रांती पिवळ्या रंगावरती आलेली आहे, त्यामुळे आपल्याला यावर्षी पिवळ्या रंगाचे कपडे बाळाला घालायचे नाहीत. तसेच बोरन्हाण करताना तुम्ही शक्यतो काळ्याच रंगाचे कपडे घाला, कारण त्यावरती हलव्याचे दागिने उठून अधिकच दिसतात. त्यामुळे बाळ आपलं अधिकच छान दिसतं. जर तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे घालायचे नसतील तर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रंगाचे कपडे घाला. फक्त पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका यावर्षी, कारण यावर्षी संक्रांत पिवळ्या रंगावरती आहे. म्हणून बाकी तुम्ही लाल, हिरवा, गुलाबी अशा गडद रंगाचे कपडे घातले तरीही चालतील. बोरन्हाणासाठी आलेल्या स्त्रियांना पण हळदी कुंकू लावून त्यांचे सन्मान करायचा आहे. त्यांना हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन नमस्कार करायचा आहे. त्यांना वाण द्यायचं आहे. बाळाला ज्या पदार्थाने आंघोळ घातली आहे ते पदार्थ आपण त्यांच्या ओटीमध्ये घालायचे आहेत. त्याचबरोबर लहान मुलांना पण ते सर्व साहित्य वेचायला सांगायचं आहे. ते खायला देऊ शकता किंवा घरी घेऊन गेले तरीही चालतील, कारण बोरन्हाणाच्या माध्यमातून ती सर्व फळं लहान मुलांच्या पोटात जावी हा त्यामागचा हेतू असतो. कारण या ऋतूत येणारी सर्व फळं खाण्याची सवय त्या बाळांना लावण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे. बाळावर सगळ्यांचा प्रेमाचा वर्षाव होऊ दे, बाळ सुबतेत न्हावून निघू दे, असा यामागचा उद्देश असतो. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याचं देखील बोरन्हाण नक्कीच करा. रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. आता आपण बोरन्हाण करताना मंत्र देखील जाणून घेऊया. बाळावरती बोरं टाकताना बोरं बोरं ए गणपती बाप्पा ये, नारायण नारायण ए लक्ष्मी ये, सरस्वती ये, सकू सकू पाणी दे, तुपात लोणचं कालून दे. त्यानंतर बाळावर फळं, बोरं, खोबरे, अन्य गोष्टी टाकताना इडा पिडा टळो, बाळाचे आयुष्य वाढो. बाळाला आशीर्वाद देताना सुखी समाधानी यशस्वी हो, दीर्घायुष्य लाभो, आई बाबाचे नाव मोठे कर.
तर बोरनाहनाचा विधी आणि मंत्र आपल्या घरच्या रीतिरिवाजानुसार ठरवले जातात. आपल्याकडे जी रीत असेल त्या पद्धतीने त्यानुसार हे मंत्र म्हणत बाळाला आशीर्वाद द्यावेत. तर बोरनान हा केवळ एक विधी नाही तर आपल्या संस्कृतीतील आनंदाचा आणि एकत्रितपणाचा उत्सव आहे. या समारंभातील मंत्र, फळं आणि खेळ यामागचा मुलांचा उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा दडलेल्या आहेत. आपल्या परंपरांचा असा समृद्ध वारसा पुढे नेणं हीच आपली जबाबदारी आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.